ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण ही सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. व तुम्हाला कथा ऐकल्याने काय लाभ झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल, सुख समाधान लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार ऐकायला पडतील. नमः शिवाय. रुद्रदेवांना सतीबरोबर विवाह करण्याची प्रार्थना. अध्याय 16. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, श्री विष्णू आदी सर्व देवता आणि ऋषीमुनींनी केलेली स्तुती ऐकून सृष्टीकर्ते भगवान रुद्र प्रसन्न झाले. आमचा वार्तालाप झाला ते आम्हाला म्हणाले, तुम्ही येथे कशासाठी आला आहात? आपले मनोरथ आपण निर्भयपणे आम्हाला सांगावे. त्यांनी असे सांगितल्यावर विष्णूच्या आज्ञेने मी म्हणालो, महादेवा, आम्ही सर्वजण तुमचे सहाय्य मागण्यासाठी आलो आहोत. आपण एकमेकांना सहाय्य करतो, त्यामुळे जगातील सर्व कार्य व्यवस्थित संपन्न होतात. आपण तर सर्वांवर दया करणारे आहात. वास्तविक आपण तिघे एकत्र आहोत. कार्यपद्धतीमुळे भिन्न भिन्न ध्येय धारण केले आहेत. परमात्मा परमेश्वर स्वतंत्र आहेत. सृष्टीच्या विविध पद्धतीच्या लीला हा त्यांचा सनातन छंद आहे. तेच मायेच्या आधारे आपणा तिघांच्या स्वरूपात अभिव्यक्त झालेले आहेत. मी त्यांच्या उजव्या अंगापासून निर्माण झालो, श्रीहरी त्यांच्या डाव्या अंगापासून आणि तुम्ही त्यांच्या हृदयापासून उत्पन्न झाले आहात, म्हणून तुम्ही पूर्ण रूप आहात. अशा प्रकारे आपण तिघेही भगवान सदाशिव व भगवती शिवा यांचे सुपुत्र आहोत. मी आणि विष्णू आपल्या आज्ञेप्रमाणे सृष्टीची निर्मिती आणि तिचे पालनपोषण करीत आहोत. आम्ही सपत्नीक आहोत. तुम्ही देखील जगाच्या कल्याणासाठी एका परमसुंदरीशी विवाह करा. हे महेश्वरा, आपण शिवरूपात असताना एका स्त्रीशी विवाह करीन असे सांगितले होते. आता आपण त्याप्रमाणे विवाह करावा अशी आमची विनंती आहे. लक्ष्मी आणि विष्णू व सरस्वती आणि माझी सहधर्मचारिणी आहे. तुम्ही अनुरूप अशा स्त्रीशी पाणीग्रहण करा. माझे वाचन ऐकून रुद्रदेव म्हणाले, तुम्ही दोघेही माझे आवडते आहात, परंतु मी विवाह करणे उचित नाही. मी सदैव तपश्चर्येमध्ये मग्न असतो. संसाराविषयक मी विरक्त आहे. माझ्या मनात विवाहाविषयी थोडी देखील रुची नाही. तरी जगाच्या हितासाठी तुम्ही सांगाल ते मी करीन. तुमच्या आग्रहासाठी मी विवाह करण्यास तयार आहे. मी शिवचिंतनात मग्न झालो की तिने देखील ईश्वर चिंतनात मग्न व्हावे. भगवान रुद्रांचे बोलणे ऐकून मी आणि श्रीहरी अतिशय आनंदित झालो. भगवती शिवा जगाच्या कल्याणासाठी दक्ष कन्या सतीच्या रूपाने अवतीर्ण झाली आहे. आपणासाठी ती एक अनुरूप अशी स्त्री होईल. ती आता कठोर तप करीत आहे. तुम्ही तिच्यावर प्रसन्न व्हा, तिच्यावर कृपा करा, तिला वरदान द्या आणि प्रेमाने तिचे पाणीग्रहण करा. आमची आणि सर्व देवांची अशी इच्छा आहे. तुमचा हा विवाह आम्ही पाहू इच्छितो. तुमच्या दोघांच्या विवाहाने त्रैलोक्य आनंदाने भरून जाईल. सर्वांचे मंगल होईल. भक्तवत्सल रुद्र म्हणाले, आपण मांडलेल्या विचारास आम्ही मान्यता देत आहोत. त्यांनी तथास्तु म्हटले आणि त्यांचा निरोप घेतला. अध्याय 17. शंकराकडून सतीला वरप्राप्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, दक्षाच्या घरी शिवप्राप्तीसाठी सती नंदाव्रत करीत होती. अश्विन शुद्ध अष्टमीला तिने उपवास केला. अत्यंत भक्तिभावाने शिवप्रभूंचे पूजन केले. व्रत सांगता झाल्यावर नवमीच्या दिवशी ती शिवध्यानात मग्न झाली. तेव्हा भगवान शंकर तिच्या समोर प्रकट झाले. त्यांचे स्वरूप अतिशय मनोहर होते. शरीराचा वर्ण गौर होता. त्यांना 5 मुखे होती. प्रत्येक मुखाला 3-3 नेत्र होते. मस्तकावर चंद्रकोर शोभून दिसत होती. त्यांचा कंठ निलवर्ण होता आणि सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांचे चित्त प्रसन्न होते. जटा मुकुटात गंगा शोभून दिसत होती. मदनाने लज्जित व्हावे असे त्यांचे सौंदर्य होते. सतीने त्यांच्या चरणांना मनोभावे वंदन केले. शंकर म्हणाले, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला जो हवा तो वर माग. सती म्हणाले, हे प्रभू, आपली जी इच्छा असेल तो वर द्या. शंकरांनी जाणले की हिच्या मनात काय विचार आहे, म्हणून ते म्हणाले, देवी, तू माझी पत्नी हो. सती हात जोडून म्हणाली, देवा, आपण माझ्या पिताश्रीशी बोलणे करा. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, शंकराच्याकडून वरदान प्राप्त झाल्यावर सती आपल्या मातोश्रीकडे गेली. त्यानंतर काय घडले ते आम्हास सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, सतीने आपल्या माताश्री पिताश्रींना वंदन केले आणि सर्व वृत्तांत सांगितला. दक्ष शंकराची वाट पाहत चिंतामग्न झाले होते. त्यामुळे मी सरस्वतीसह त्यांच्या घरी गेलो. आम्हाला पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी बसावयास उत्तम आसने दिली. योग्य प्रकारे आमचे आदरातिथ्य केले. त्यानंतर त्यांनी आम्हाला येण्याचे कारण विचारले. मी म्हणालो, हे प्रजापते, मी येथे ज्या कामासाठी आलो आहे ते नक्कीच तुझ्या हिताचे आहे. तुझ्या कन्येने कठोर साधना करून महादेवांच्याकडून जो वर मिळवला तो आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. सतीला मागणी घालण्यासाठी त्यांनीच आम्हाला बोलावले आहे. दक्ष, तू आता आपली कन्या त्यांना अर्पण कर. रुद्राला कन्यादान केल्याने तू कृतकृत्य होशील. हे ऐकून दक्ष म्हणाला, आपण सांगता ते मला मान्य आहे. सर्व काही आपल्या मनासारखे होईल. तेव्हा मी म्हणालो, आता विवाहाची तयारी करा.
18वा अध्याय शिव आणि सतीचा मंगलमय विवाह. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, तात तुम्ही हिमालयाच्या कैलास शिखरावर गेलात, तेथे काय घडले ते सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, मी भगवान शंकरांच्या जवळ गेलो. ते म्हणाले, दक्षाने काय विचार केला आहे? त्याने माझ्या आणि सतीच्या विवाहास संमती दिली का? मी शंकरांना म्हणालो, महादेवा, दक्षाला आनंद झाला. तुमचे कार्य साध्य झाले. आपली कन्या तुम्हाला द्यावयाची असे ठरवले आहे. सतीनेही लग्नात संमती दर्शवली आहे. तिच्या मनात तुमच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे. त्यांनीच मला सांगितले आहे की शुभ मुहूर्त पाहून आपणच भेटावयास यावे. माझे बोलणे ऐकून रुद्र हसून म्हणाले, ब्रह्मदेवा, मी तुमच्या आणि नारदांच्या बरोबर तेथे जाईन. तुम्ही नारदांचे स्मरण करा. मरीची आदी मानसपुत्रांचे स्मरण करा, म्हणजे ते देखील तेथे येतील. त्या सर्वांना घेऊन मी गणासहित दक्षग्रही जाईन. त्यावेळी रुद्रदेवांच्या आज्ञेने मी तुझे व अन्य मानसपुत्रांचे स्मरण केले. तुम्ही सर्वजण कैलासावर आलात. शिवविवाहाच्या वार्तेने सर्वांना आनंद झाला होता. भगवान विष्णू हे लक्ष्मीसह आले. गणपरिवार आला. चैत्र शुद्ध त्रयोदशीस रविवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर भगवान महेश्वरांनी आपल्या विवाहासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रस्थान केले. सर्व देवता, ऋषी, मुनी, गणासह विभूषित भगवान रुद्र फार शोभून दिसत होते. दाही दिशांना आनंदाचे वातावरण पसरले होते. नंदिकेश्वरावर आरूढ झालेले आणि व्याघ्रांबर, गजचर्म, सर्प, जटा, चंद्रकला इत्यादी आभूषणांनी महादेव दक्षाच्या घरी आले. त्यांच्या आगमनाने दक्षाच्या घरी आनंदी आनंद झाला. दक्ष आपल्या सहचाऱ्यांना घेऊन रुद्रांना सामोरा आला. त्यांनी सर्वांचे यथायोग्य प्रेमाने स्वागत केले. आलेल्या लोकांना प्रदक्षिणा गाठली. नंतर सर्वांना घेऊन तो आपल्या घरी आला. भगवान रुद्रांना उत्तम आसनावर बसवले. सर्व देवतांना आणि ऋषीमुनींना यथायोग्य स्थान दिले. रुद्रपूजन झाल्यानंतर सर्वांचे यथायोग्य पूजन केले. विवाह विधीला सुरुवात झाली. शुभ लग्न आणि शुभ मुहूर्त पाहून दक्षाने सतीचे कन्यादान केले. भगवान शिवजींनी विधीपूर्वक तिथे पाणीग्रहण केले. त्या मंगलप्रसंगी मी, श्रीहरी आदी सर्वांनी शिवप्रभूंना नमस्कार करून विविध स्तुतींनी त्यांना प्रसन्न केले. दक्षाने हा विवाह मोठ्या आनंदाने संपन्न केला. नृत्य गायनाचे कार्यक्रम झाले. सर्वजण आनंदविभोर झाले. सतीचे कन्यादान करून दक्ष कृतकृत्य झाला. महेशाच्या विवाहाने सर्व विश्व मंगलमय झाले. अध्याय 19. श्रीहरीने रुद्रांचा क्रोध शांत केला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, दक्षाने शंकरांना कन्यादान केले. त्यानंतर श्रीहरी लक्ष्मीसह रुद्रापाशी गेले व हात जोडून म्हणाले, हे महादेवा, तुम्ही अखिल विश्वाचे पिताश्री आहात. देवी सती ही माताश्री आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी व अधर्माचे निखंदन करण्यासाठी तुम्ही अवतार घेता. तुम्ही दोघांनी जगाचे रक्षण करावे हीच प्रार्थना आहे. त्यानंतर माझ्या व ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शिवजी व सतीने अग्नीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. मंगलवाद्ये वाजू लागली. त्यावेळी एक विलक्षण अशी घटना घडली. अग्नीला प्रदक्षिणा घालताना सतीच्या पायावरचे वस्त्र उडाले आणि मला तिच्या चरणांचे दर्शन घडले. ते सुंदर चरण पाहून मी मोहित झालो. शिवमायेच्या प्रभावाने मी कामुक झालो आणि सतीचे मुखकमल पाहण्याची इच्छा निर्माण झाली. रुद्रासमोर सतीचे मुखकमल कसे पाहावयाचे हा मी विचार करू लागलो. मी अग्नीत थोडी ओली लाकडे टाकली. त्यामुळे धूर झाला. रुद्राच्या डोळ्यात धूर गेल्यामुळे त्याने डोळे बंद केले. त्यावेळी मी सतीच्या मुखकमळावरील वस्त्र दूर करून तिला पाहिले. तिचे सौंदर्य पाहून मी अधिकच कामुक झालो. धूर कमी झाल्यावर रुद्रांनी डोळे उघडले. अंतर्ज्ञानाने त्यांनी हा सारा प्रकार जाणला. ते क्रोधित झाले. संतापलेल्या रुद्राने मला मारण्यासाठी त्रिशूल उगारले. त्यावेळी सभामंडपात सर्वजण भयभीत झाले. काय प्रकार झाला कोणाला कळेना. देवता, ऋषी रुद्रांना प्रार्थना करू लागले, आपण अखिल विश्वाचे पिताश्री आहात. तुमची लीला अद्भुत आहे. तुमची माया अलौकिक आहे. तरी आपण ब्रह्माजीचा वध करू नका. दक्षाने हात जोडून रुद्रांना विनंती केली, आपण ब्रह्मदेवांना मारू नका. अशावेळी श्रीहरी पुढे आले व म्हणाले, प्रभू, आपले अंतःकरण अतिशय उदार आहे. ब्रह्माजीच्या हातून प्रमाद घडला, पण त्याचा त्यांना पश्चाताप झाला आहे. ते तुम्हाला शरण आले आहेत. पुन्हा विष्णू म्हणाले, तुम्ही प्रकृतीच्या देखील पलीकडे आहात. खरोखर तुम्ही ज्योतिर्मय परमेश्वर आहात. मी ब्रह्मा हे सर्व तुमचेच मूर्त रूप आहे. सृष्टीची उत्पत्ती, पालनपोषण व संहार ही त्रिविध कार्य करण्यासाठी भिन्नतेने प्रतीत होणारी सर्व तुमचीच अंशभूत रूपे आहेत. तुमच्या लीलेने हे शरीरे निर्माण झाले आहेत. आपणा तिघांचे कार्य जरी भिन्न भिन्न असले तरी आपण तिघे एकरूपच आहोत. आपण पुराण पुरुष, अनंत, अव्यक्त, नित्य इत्यादी विशेष नामी श्रेष्ठ ब्रह्म आहात. तरी आपण याचा विचार करावा, क्रोध आवरा. नमः शिवाय. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.